निकी, शांतता आणि प्रिया. संध्याकाळ हळूहळू उतरू लागली होती. आकाशात मावळत्या सूर्याची केशरी छटा पसरली होती. जणू काही दिवसभराचा थकवा घेऊन तोही विसाव्याला निघाला होता. अंगणात वडाच्या झाडाखाली बसून प्रियाने चहाचा कप हातात धरला होता. चहातून उठणारी वाफ आणि मनात उठणाऱ्या आठवणी दोन्हीही एकाच वेळी डोळ्यांसमोर तरळत होत्या. प्रियाचं घर छोटंसं आहे, पण आठवणींनी भरलेलं आहे. या भिंतींना हसणंही माहीत आहे आणि रडणंही. या दाराने माणसं येताना पाहिली आहेत आणि हळूच निघून जातानाही. आता मात्र या घरात प्रियासोबत असतात ते फक्त तिचे प्राणी. निकी, धनश्री, तमन्ना, आलिया, राजा, रणवीर आणि सोमू. कुणाला वाटेल की ही नावं माणसाची आहेत, पण ही नावं आहेत प्रियाच्या जीवलगांची. प्रियाचं कुटुंब. पूर्वी घरात माणसाची वर्दळ होती. आईचा स्वयंपाक घरातला आवाज, बाबांचा वर्तमानपत्र उघडताना खसखसणारा आवाज आणि संध्याकाळी सगळे मिळून घेतलेला चहा. काळ बदलला, आई बाबा गेले, भावंड आपापल्या संसाराला लागली. प्रिया मात्र इथेच राहिली, या घरात, या आठवणींमध्ये. एके दिवशी खूप दिवसांनी प्रिया खूप रडली. कारण काही विशेष घडत नव्हतं. उलट काहीच घडत नव्हतं. शांतता इतकी दाट झाली होती की श्वास घ्यायलाही जड वाटत होतं. त्या दिवशीच निकी प्रियाच्या आयुष्यात आली. निकी, जी लहानशी, पांढऱ्या रंगाची, डोळ्यात निरागसपणा घेऊन आली. कुणीतरी तिला रस्त्यावर सोडून दिलं होतं. प्रियाने तिला उचलून घेतलं. तेव्हा निकीने प्रियाच्या बोटाला हलकेच चावलं. जणू म्हणत होती, तू मला सोडणार नाहीस ना? त्या एका क्षणात प्रियाचं एकटंपण कमी झालं. निकी आली आणि तिच्यासोबत आनंदही आला. तिच्या मागोमाग धनश्री, तमन्ना, आलिया, तिच्या शेळ्या. त्यांच्या गळ्यातल्या घंटाचा आवाज सकाळी प्रियाला उठवतो. राजा, रणवीर आणि सोमू. प्रियाची कुत्रे. प्रियाच्या घराचे पहारेकरी आहेत. पण खरंच सांगायचं तर ते प्रियाच्या हृदयाचे पहारेकरी आहेत. लोक प्रियाला विचारतात, एकटी राहून कंटाळा येत नाही का? प्रिया हसून उत्तर देते, मी एकटी नाही, पण हे सगळ्यांना समजत नाही. कारण समाजाला सोबत म्हणजे फक्त माणसाचीच लागते असं वाटतं. पण माझ्यासाठी सोबत म्हणजे समजून घेणं. दररोज सकाळी प्रिया लवकर उठते, अंगण झाडते, गोठ्यात जाते, शेळ्यांना चारा देते. त्या प्रियाकडे पाहून हलकेच मान डोलावतात, जणू काही गुड मॉर्निंग म्हणत असतात. कुत्रे शेपटी हलवत प्रियाच्या पायाभोवती फिरतात. त्या क्षणी प्रियाला तिचं अस्तित्व महत्वाचं वाटतं. दुपारी जेवण झाल्यावर प्रिया अंगणात बसून शिवणकाम करते. आईकडून शिकलेली कला तिला वारसात मिळाली आहे. कधी कुणासाठी ब्लाऊज शिवते, तर कधी मुलींसाठी फ्रॉक. तिचे हात नेहमीच चालू असतात आणि मन आठवणीत गुंतलेलं असतं. कधी आईचा चेहरा डोळ्यांसमोर येतो, कधी बाबांचं हसणं. एकदा गावात सण होता. सगळे आपापल्या कुटुंबासोबत आनंदात होते. प्रिया मात्र घरातच बसून होती. निकी तिच्या जवळ येऊन झोपली. अचानक तिने डोळे उघडले आणि प्रियाकडे पाहिलं. त्या नजरेत प्रश्न नव्हता, तक्रार नव्हती, फक्त विश्वास होता. त्या क्षणी प्रियाला जाणवलं, मी गरीब नाही. माझ्याकडे जे आहे ते खूप आहे. रात्री झोपताना घर पुन्हा शांत होतं. पण ती शांतता आता बोचरी वाटत नाही. कारण प्रियाला माहीत आहे, कुणीतरी तिच्या श्वासाचा आवाज ऐकतंय. तिच्या हृदयाच्या ठोक्यांशी आपले ठोके जुळवतंय. एक दिवस गावातल्या एका बाईने प्रियाला म्हटलं, तू एवढ्या प्राण्यांमध्ये अडकून राहिली आहेस, लग्न कर, आयुष्य जग. प्रिया काहीच बोलली नाही. कारण प्रियासाठी आयुष्य म्हणजे रोजचं जगणं प्रामाणिकपणे आणि प्रेमाने होतं. कधी कधी ती थकायची, कधी कधी तिलाही माणसाची उणीव जाणवायची. पण मग निकी हळूच तिच्या जवळ यायची. तिच्या हातावर डोकं ठेवायची. धनश्रीचा घंटानाद कानावर पडायचा. राजा दूरवरून भुंकायचा आणि प्रियाला वाटायचं की ती अजूनही जिवंत आहे. या आयुष्यात
प्रियाला मोठं काही मिळालं नाही, न मोठं घर, न मोठी पद, पण तिला जे मिळालं ते खरं आहे, निखळ आहे. प्रेमावर कुठलीही अट नाही. आजही संध्याकाळ होते, सूर्य मावळतो. ती अंगणात बसून चहा पिते. निकी तिच्या पायाशी बसते. वारा हळूच केसातून फिरतो आणि तिला वाटतं, कदाचित आयुष्य असंच असावं. शांत, साधं पण मनाला पूर्णपणे स्पर्श करणारं. कारण शेवटी आयुष्य म्हणजे कुणीतरी आपली वाट पाहणं. आणि तिच्या घरात अशी 7 जीव आहेत, जे रोज तिची वाट पाहतात.